आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि सव्वा तासापासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्यानं चर्चांना उधाण आले। तसंच आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार का याबाबतही मोठ्या चर्चा आहेत। उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब, संजय राऊत देखील शिवतीर्थावरती पोहोचले। या दिवसांपूर्वीच गणेशोत्सवानिमित्त दोन्ही भावांची भेट झालेली होती। ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे महायुतीच्या गोटातील चिंता वाढल्याचं मात्र बोललं जात आहे। आणि दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा होतीये की युती संदर्भात ही चर्चा होतीये, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शिवतीर्थावरून। विशाल, नेमक्या भेटीमागचं कारण काय आहे हे कळू शकलेलं आहे का? नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झालेली आहे याला संदर्भात एकच जोडला जातोय ते म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा ही भेट अधिक महत्त्वाची जी आहे ही मानली जाते। कारण का आपण जर पाहायला गेलं तर काही दिवसांपासून दसरा मेळाव्याची सुद्धा चर्चा ही होताना पाहायला मिळत होती। ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सातत्यानं असं म्हटलं जात होतं की राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचं निमंत्रण हे दिलं जाऊ शकतं आणि त्याच अनुषंगानं आजच्या भेटीकडे हाही मुद्दा जो आहे हा याच्या बाबतीत एक तर्कसुद्धा जो आहे हा लावला जातो आहे। मात्र दोन्ही ठाकरे बंधूंच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यामध्ये ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती पाहायला मिळते का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण का या भेटीमध्ये दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेतेसुद्धा उपस्थित आहेत। ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत असतील किंवा अनिल परब हे उपस्थित आहेत, तर राज ठाकरे यांच्यासोबत बाळ नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सुद्धा असल्याची माहिती कळते। त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांची सुद्धा याच्यामध्ये सहभाग जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ज्या पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं असेल किंवा येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीनं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं कार्यकर्त्यांना सूचनासुद्धा त्याच पद्धतीच्या ज्या आहेत ह्या देण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे दसरा मेळावा जो आहे हा अधिक महत्त्वाचा शिवसेनेसाठी आहे आणि याच दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण देणार आहोत अशा पद्धतीची माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं सातत्यानं जी आहे ही दिली जाते। आता जवळपास 1.5 ते 2 तास होत आले या ठिकाणी उद्धव ठाकरे आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर थोड्या वेळात दोन्ही ठाकरे बंधू या बाल्कनीमध्ये येऊन बाहेर येऊ शकतात। तशा पद्धतीची तयारीसुद्धा जी आहे ही आता आपल्याला शिवतीर्थ या ठिकाणी पाहायला मिळते। थोड्या वेळापूर्वी संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री याच बाल्कनीमध्ये आल्या होत्या। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेसुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीच्या तयारीने हालचाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगानं कुठेतरी ही प्राथमिक आता चर्चेंना सुरुवात झालेली आहे का ही पहिली बैठक आहे अशी सुद्धा चर्चा जी आहे ही आता होऊ लागलेली आहे। कारण का दोन्ही ठाकरे बंधूंसाठी ठाकरे ब्रँड आणि दोन्ही पक्षांचा ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झालेला आहे त्यामुळे कुठेतरी अस्तित्वाची लढाई आहे। अशाच पद्धतीनं आता येणाऱ्या निवडणुकांना हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत हे सामोर जाणार आहेत। आणि कार्यकर्त्यांची अशी भावना होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी आता एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं आता भेटींचं सत्र जे आहे हे वाढू लागलेलं आहे। याच्या आधीच्या जर आपण भेटी पाहायला गेल्या या कार्यक्रमांच्या निमित्तानं किंवा कौटुंबिक अशा भेटी होत्या, मात्र आजच्या भेटीला पूर्णपणे राजकीय स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का या भेटीची गुप्तता सुद्धा दोन्ही पक्षांकडनं तितकीच ठेवण्यात आली होती। कोणालाही याच्या बाबतीत या बैठकीबाबतीत माहीत नव्हतं आणि आता जर आपण पाहायला गेलं तर थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा बाल्कनीमध्ये येऊ शकतात आणि तशा पद्धतीची हालचाल जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। मात्र या भेटीमध्ये नेमकी चर्चा काय असणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एक म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने त्याचसोबत राज्यातील ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका, त्यानंतर पुणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या अनुषंगानं काही फॉर्म्युला आजच्या बैठकीत ठरतो का किंवा या बाबतीत काही प्राथमिक चर्चांना आता सुरुवात होते का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। कारण का
या आधीचे जे सगळे स्थानिक पातळीवरती कार्यक्रम झाले, या स्थानिक पातळीवरच्या कार्यक्रमांना मनसेचे नेते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या व्यासपीठावरती दिसून आले. तर अनेक शिवसेना उबाटाचे नेते कार्यकर्ते हे मनसेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसून आले होते. त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये युती जी आहे ही याआधीच झाली होती किंवा ती पाहायला मिळते. मात्र आता दोन्ही ठाकरे बंधू येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानं काय नेमकी याच्या बाबतीत घोषणा करतात किंवा आता या भेटीनंतर संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ह्याच्या बाबतीत काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं याच्या आधीच्या भेटी आपण पाहायला गेला तर आजची भेट ही अधिक वेगळी आहे. मुंबई महानगरपालिका अधिक महत्त्वाची दोन्ही ठाकरे बंधूंसाठी आहे आणि त्याच अनुषंगानं जागा वाटप असेल किंवा या जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आज या चर्चेत असतो का, हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. जरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये दसरा मेळावा असला तरी दसरा मेळाव्याचं सुद्धा निमंत्रण आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंना देतात का, हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच अनुषंगानं आजच्या भेटीकडे किंवा आजच्या बैठकीला एक वेगळं महत्त्व जे आहे हे प्राप्त झालेलं आहे. महायुतीच्या नेत्यांच्या आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. जरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही किंवा महायुतीवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 आमदार हे निवडून आलेले आहेत आणि काही आमदार हे अवघ्या काही हजारांच्या मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आले तर नक्कीच दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद ही मुंबईमध्ये वाढू शकते आणि याचा थेट परिणाम येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांमध्ये होऊ शकतो. कारण का मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं अधिक निर्णायक मतं जी असतात ही आपल्याला पाहायला मिळतात. 200 किंवा 500च्या घरातली अधिक मतं ही निर्णायक असतात. त्याच अनुषंगानं जर आता आपण पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भूमिका जर आपण पाहायला गेलं तर त्या भूमिकासुद्धा समान असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हिंदुत्वाचा मुद्दासुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंकडे आहे, तर राज ठाकरेंकडे मराठी मतांचा टक्का जो आहे हा भक्कमरित्या आहे. आणि दुसरीकडे महायुती बरोबर उद्धव ठाकरे असल्यामुळे मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचसोबत जी परप्रांतीय मतं आहेत यांच्यासोबत सुद्धा उद्धव ठाकरेंचा संयम किंवा समतोल हा मुंबईत आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाला होता. त्यामुळे ह्या सगळ्याचा मेळ हा येणाऱ्या काळांमध्ये ह्या दोन्ही ठाकरे बंधूंना निवडणुकीत फायदा देणारा असू शकतो. आणि ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, नाशिक आणि पुणे महानगरपालिका ह्या अधिक महत्त्वाच्या महानगरपालिका दोन्ही ठाकरे बंधूंसाठी आहेत. आणि त्याच अनुषंगानं या बैठकीमध्ये या महानगरपालिकेच्या अनुषंगानं चर्चा जी आहे ही होऊ शकते. प्रज्ञा, नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल. तर राज उद्धव भेटीवरनं मुनगंटीवारांनी मात्र टोला लगावलाय. एकदाच काहीतरी ठरवा असं म्हणतायत मुनगंटीवार. दोघे एकत्र येण्यास कोणालाही आक्षेप नाही. दोघे भाऊ एकत्र आले, भेटीवरून अफवा पसरतात, कुछ तो होगा पण काही घडत नाही. महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्रित लढवावी अशी ही प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे. नाही, मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा. टीव्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात. कधी माननीय उद्धवजी माननीय राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या. कोणाचाही आक्षेप नाहीये, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आले तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है, मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल.